झाल्यानंतर ते व्यवस्थित बुजवण्यात आले नसल्यानं रस्ते खचलेत। जवळपास 1.5 ते 2 फुटाचे खड्डे रस्त्यावरती पडले असून खड्डे बुजवण्याची मागणी केली जाते। शहर परिसरात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला होता। गोदावरी नदीचा पूर आता ओसरत चाललेला आहे। त्याचबरोबर या पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगडगोटे, माती, वाळू ही देखील वाहून आलेली आहे। गोदावरी नदीच्या बाजूलाच वाघाडी नदी जो आता नाल्याचं स्वरूप त्याला प्राप्त झालेला आहे। आता कालची काय इथली परिस्थिती होती आणि आज जो हे सगळे दगडगोटे वाहून आलेले आपण बघतोय, कालच्या आणि आजच्या मध्ये काय फरक जाणवतोय? काल जे होतं ते पूर आलेला होता आणि इकडून ती वाघाडी येईल होती सर। त्या वाघाडी पायी झालं, दोन्ही पाणी मिक्स होऊन पाणी भरपूर झालं, इथे पूर आलेला होता भरपूर मोठा। कामाचा जरा उशीर झालेला आहे। काम लवकर चालू केलं असलं पाहिजे होतं तर हे झालं नसतं। काम लेट चालू झाल्यामुळे सगळं असं झालेलं आहे। आणि गोदावरी जोरात होती आणि वाघाडी जोरात होती, त्याच्यामुळं एकत्र दोघं पाणी आल्यामुळं काम थांबल्यामुळं सगळं पाणी माती वाहून आलेली। महापालिकेची वाहनं आलेली आहेत, घंटागाडीच्या माध्यमातून ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा रस्त्यावर वाहून आलेली हे दगडगोटे, माती, चिखल हे देखील वाहून नेण्याचं काम आता महापालिका प्रशासनाला करावं लागणार आहे। जसं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की कामाला उशीर झालेला आहे, ऐन पावसाळ्यामध्ये आता कामं सुरू आहे, त्यामुळे कामांना अडथळा होतो आहे, विकास कामांची गती मंदावलेली आहे आणि याचा मनस्ताप थेट नागरिकांना सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। बातमी सांगलीतून आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीमध्ये अवघ्या 4 तासात